सरकारने जरी आपल्या मागण्यासंदर्भातला पॉझिटिव्ह सिग्नल दिला असला तरी त्वरित अध्यादेश काढावा अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे आणि तसं जर नाही झालं तर उद्या 12 नंतर आपण मुंबईत धडकू असा इशारा दिलेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी गावावरून आलेले मराठे आहेत, ते आहेत, पश्चिम महाराष्ट्रातनं आहेत, मराठवाड्यातनं आलेले आहेत, विदर्भातनं आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। सर, काय म्हणाल, सरकार अध्यादेश काढेल का? काढेल, 100% काढावा लागेल, कारण आतापर्यंत फक्त आम्हाला आश्वासनाचं गाजर दिलेलं आहे। जरांगे दादाच्या माध्यमातून आज 350 वर्षानंतर मराठ्यांना असं नेतृत्व मिळाले की निस्वार्थी नेतृत्व, आणि त्या नेतृत्वाच्या विश्वासावरती आज खेड्यापाड्यातून या ठिकाणी मुंबईमध्ये विजयाचा गुलाल लावण्यासाठी सर्व मराठा बांधव आज या ठिकाणी आलेले आहेत। सरकारने याआधी अनेक मोर्चे झाले, आंदोलनं झाले, आश्वासनं दिलं, मात्र पूर्तता होताना दिसत नाही। त्यांची वेळ काढूपणा हा आत्तापर्यंत झालेला आहे, म्हणूनच आम्हाला इथपर्यंत मुंबईपर्यंत येण्याची वेळ आलेली आहे। आणि त्यांनी जर खरंच दादांनी दिलेला एक 7 महिन्याचा अल्टिमेटम किंवा वेळ दिलेला होता तो त्यांना खूप पुरेसा होता, परंतु निष्काळजीपणा किंवा दप्तर दिरंगाई असेल किंवा त्यांच्यामध्ये मराठ्यांना लटकवत ठेवायचं राजकारण, शेवटच्या क्षणाला आपण त्यांना देऊ असं करू किंवा त्याचा एक राजकीय फायदा घेण्यासाठी यांचा पण उद्देश असू शकतो, म्हणून आजपर्यंत आम्हाला ही मुंबईपर्यंत येण्याची वेळ आणलेली आहे त्यांनी। सर, काय म्हणाल, जर उद्या मुंबई जायची वेळ आली तर किती दिवसाचा मुक्काम ठोकणार आहे? जेवढा दिवस लागेल तेवढा आम्ही दिवस मुक्काम ठोकणार आणि आरक्षण घेऊन जाणारच, आणि आम्ही जिद्द घेऊनच आलो आहे। माझं गाव गाताचवाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आमचं गावामध्ये नोकऱ्या नाहीत, शिक्षण असणारी मुलं भरपूर आहेत। माझं BA DED आहे, परंतु फक्त आरक्षणामुळे मी कमी पडतोय। शिक्षणात वगैरे मी कुठेही कमी पडत नाही। गरीब परिस्थितीतून मी शिक्षण घेऊन BA DED पूर्ण केलं आहे, आणि हे सरकार फक्त आश्वासनाचं गाजर दाखवत आहे, आणि मी जिद्द ठेवून आलो आहे, इथून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीच। आणि आमचं दैवत जे आहे मान्य जरांगे पाटील साहेब, हे छत्रपतीच्या नंतर दुसरं दैवत म्हणजे माझं दैवत म्हणजे जरांगे पाटील साहेबच माझं दैवत आहे। काय म्हणाल, तुम्ही सांगलीवरून आलेला आहात, काय तुमच्या अपेक्षा काय, ते होईल काय सगळं? कसं आहे, पहिले म्हणजे गोष्ट म्हणजे सरकारने मराठा समाजाला गृहीत धरू नये। आतापर्यंत फक्त मराठा समाजाला गृहीत धरण्याचं काम केलेलं आहे सरकारने, प्रत्येक सरकारने, आणि उद्या 100% मराठा समाज हा गुलाल उधळणार आहे। मनोज जरांगे पाटील दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त थोडा संयम ठेवा, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संयम आपण ठेवलेला आहे, राखलेला आहे, त्यांचा आदेश आहे। पण आदेश जर असला तरी मनोज जरांगे दादा पाटील म्हणतात की सहनशीलता महत्त्वाची आहे, पण त्यांचा आम्ही आदेश मानून उद्यापर्यंत आपण सगळे वाट बघायचे आहे। उद्या सांगितलं की अध्यादेश निघेल, जर अध्यादेश निघत नसेल तर मनोज दादा जरांगे पाटील जे सांगतील ते मराठा समाज त्यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभा राहील, आणि सरकारला जाब विचारल्याशिवाय सोडणार नाहीये, आणि आरक्षण आपण मिळवायचंच आहे। काय वाटतं, म्हणजे काय साधारणपणे आजचे जे काही आंदोलनाचं स्वरूप होतं त्या पद्धतीने कालपासून नवी मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून खूप बहुसंख्येने इथे नवी मुंबईमध्ये सर्व आमचे बांधव इथे आलेले होते। ह्या सर्व बांधवांनी संपूर्ण नवी मुंबई अतिशय सगळे रस्ते, तुम्हाला उद्या वाटतं का एक पॉझिटिव्ह होईल सिग्नल सरकारचा? हेच सांगतो की हे जे एवढ्या संख्येने आल्यामुळे साधारणपणे ह्या सगळ्याचा पुढे मुंबईमध्ये जर प्रवेश केला तर ह्या काय अवस्था होईल याची जाणीव आज आमच्या सगळ्यांच्या संख्येमुळे दिसून आलेली आहे, आणि त्याच्यामुळेच जरी उद्यापर्यंतचा वेळ आपल्या दादांनी दिला असला तरी पण त्याच्यामध्ये अध्यादेश लवकरात लवकर काढणं अपेक्षित आहे सरकारने, आणि जर तो काढलाच तर निश्चितपणाने हा जो समाज आहे किंवा हा जो बहुसंख्येने आलेला जो समाज आहे आमचा, तो आज शांत आणि मला वाटतं का जर सरकार काढेल का उद्या परत धडकणार मुंबईमध्ये? मुंबईमध्ये नक्कीच धडकणार, आणि सरकारला देवानी सद्बुद्धी देऊ। आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी यापूर्वीच्या 2014 आणि 2018 मध्ये न टिकलेल्या आरक्षणापेक्षा एक टिकाऊ असं OBC आरक्षण आणि जरांगे पाटलांना ऐकत असणारं प्रत्येक आरक्षण मागितलेलं आहे। त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील सर्व थरातील सकल मराठा समाज असून आता कसं जरांगे पाटील साहेब म्हणतात तसं, आणि सरकारला जरांगे पाटील साहेबांचा निर्णय मान्य करावाच लागणार आहे। आणि 100% मला वाटतंय
आदरणीय जरांगे पाटील साहेब हे एकमेव व्यक्तिमत्व आम्हाला मराठ्याला न्याय देऊ शकतं. एक मराठा लाख मराठा. आपण पाहतो की मोठ्या संख्येने मराठा वर्ग आला, त्यामुळे सरकारने आता दखल घ्यावी आणि जर नाही सरकारने दखल घेतली तर मराठा वर्ग आता मुंबईत धडकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दिलाय. कॅमेरामॅन अनिल पवारसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.